नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन फौजदारी कायदे याच्यावरचे आताच्या 2024च्या पोलीस भरती परीक्षेमध्ये जेवढेही काही प्रश्न विचारले होते ते आपण जसेच्या तसे घेतलेले आहेत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकेल। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1 जुलै 2024। तर नवीन जे 3 फौजदारी जे कायदे आहेत ते कधीपासून लागू झालेले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत। ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? मान्यता विचारलेला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। तर नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी डिसेंबर 2023 ला मान्यता दिलेली आहे आणि हे 3 नवीन फौजदारी कायदे लागू कधी झालेले आहेत? तर ते 1 जुलै 2024 ला लागू झालेले आहेत। आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे। पुढे, भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर भारतीय दंड संहिता 1860 याच्याऐवजी नवीन जो कायदा आलेला आहे तो कोणता आहे? तर भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा अंमलात आलेला आहे। व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। भारतीय दंड संहिता 1860 याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा अंमलात आलेला आहे। पुढे, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे? फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। तर 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा जी आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे। हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संहिता किंवा अधिनियमाने घेतली आहे? आताच आपण यावरचा प्रश्न मागे पाहिलेला आहे। तर याच्यावरचा प्रश्न बघा रिपीट झालेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या संहितेची जागा जी आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे। पुढचा प्रश्न, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचे नवीन स्वरूप म्हणजे या ठिकाणी नवीन स्वरूप किंवा नवीन जो कायदा अंमलात आलेला आहे याच्याऐवजी तो कोणता आहे असे इथे विचारलेला आहे। तर बघा, मागचा जो आपण प्रश्न आता आपण पाहिलेला आहे तोच या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अशा प्रकारे मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं। या ठिकाणी फौजदारीच्या ऐवजी गुन्हेगारी हा शब्द इथे घेतलेला आहे। तर या ठिकाणी गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचं नवीन स्वरूप काय विचारलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचं नवीन स्वरूप किंवा नवीन कायदा कोणता अंमलात आलेला आहे असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अशा प्रकारे त्या नवीन कायद्याचं स्वरूप किंवा नवीन कायदा अंमलात आलेला आहे। पुढचा प्रश्न, दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला? या ठिकाणी पुराव्या संदर्भामधला विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, भारतीय साक्ष अधिनियम। तर बघा, दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्या संदर्भात म्हणजेच भारतीय पुरावा कायदा 1872 जो आहे त्या कायद्यासंदर्भात किंवा त्या कायद्याऐवजी आता जो नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे तो कोणता आहे? तर तो आहे भारतीय साक्ष अधिनियम। व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढे, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1 जुलै 2024। तर सुरुवातीलाच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे, परंतु प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे। त्याच्यामुळे आपण जे प्रश्न जसेच्या तसे विचारले आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत। ठीक आहे, तर बघा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले जे नवीन कायदे आहेत ते कधी लागू करण्यात आलेले आहेत? तर 1 जुलै 2024 ला लागू करण्यात आलेले आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते? तर या ठिकाणी भारतीय न्याय संहितेनुसार विचारलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कलम 103। तर बघा, आधीचा जो भारतीय दंड संहिता 1860 चा जो कायदा होता म्हणजेच IPC 1860 हा जो कायदा होता भारतीय दंड संहिता नावाचा, त्या कायद्यानुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते होते? तर ते होते कलम 302। तर आता या कलम 302 ऐवजी भारतीय न्याय संहिता हा जो नवीन कायदा अंमलात आलेला आहे या नवीन भारतीय न्याय संहितेनुसार
खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे, तर ते आहे कलम 103. पुढचा प्रश्न, दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत? कोणत्या कायद्यामध्ये दिलेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भारतीय न्याय संहिता. तर आधीचा जो भारतीय दंड संहिता 1860 नावाचा जो कायदा होता त्याच्याऐवजी जो नवीन कायदा अंमलात आलेला आहे भारतीय न्याय संहिता नावाचा, तर या नवीन भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये विविध अपराधाची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत. पुढचा प्रश्न, भारत देशभरात 1 जुलै 2024 पासून खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले गेले? तर बघा, जे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आणले गेलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर 1 जुलै 2024 पासून भारत देशभरामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशा प्रकारचे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आणले गेलेले आहेत. तर तिन्ही नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. तर बघा, डावीकडे आपल्याला आधीचे कायदे दिलेले आहेत आणि उजवीकडे जे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आलेले आहेत ते दिलेले आहेत. तर दोन्हीच्या आपल्याला योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर इथे काय म्हटले, अ ला 3 म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 हा जो कायदा होता याच्याऐवजी कोणता नवीन कायदा अंमलात आलेला आहे, तर तो आलेला आहे भारतीय न्याय संहिता. दुसरं काय म्हटले पुढे, ब ला 2 म्हणजे ब मध्ये भारतीय पुरावा कायदा 1872 हा जो कायदा होता याच्याऐवजी नवीन कोणता कायदा अंमलात आलेला आहे, तर तो आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम. म्हणजेच ब ला 2 योग्य आहे. पुढं काय म्हटले, क ला 1 म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 हा जो आधीचा कायदा होता याच्याऐवजी नवीन कोणता कायदा अंमलात आलेला आहे, तर तो आलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर हे जे बदललेले 3 फौजदारी कायदे आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023चे पूर्णरूप खालीलपैकी कोणते आहे? BNSचं पूर्णरूप विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भारतीय न्याय संहिता. तर बघा, BNS याचं पूर्णरूप भारतीय न्याय संहिता अशा प्रकारे आहे. तर हे पूर्णरूप आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो, तर भारतीय न्याय संहिता हे जे नाव आहे याच्यामध्ये जे 3 शब्द आहेत या तिन्ही शब्दामध्ये इंग्लिशमधले सुरुवातीची जी आद्याक्षरं येतात त्याच्यावरूनच आपण BNS हे लक्षात ठेवू शकतो. जसं की बघा, भारतीय याच्यामध्ये सुरुवातीला आद्याक्षर कोणतं येतं इंग्लिशमधलं, तर ब मध्ये बी येतं, न्यायमध्ये सुरुवातीला यन येतं, संहितामध्ये यस येतं. अशा प्रकारे बी भारतीय, यन न्याय, यस संहिता अशा प्रकारे BNSचं पूर्णरूप भारतीय न्याय संहिता लक्षात ठेवू शकतो. त्याचप्रकारे बघा, आपल्याला BNSS याचं सुद्धा पूर्णरूप विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये सुद्धा सेम तशाच प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीचे आद्याक्षरं घ्यायचे आहेत इंग्लिशमधले. भारतीयमध्ये बी येतं, नागरिकमध्ये यन, सुरक्षामध्ये यस, संहितामध्ये यस. अशा प्रकारे BNSS याचं पूर्णरूप काय येईल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. त्याचप्रमाणे BSA याचं पूर्णरूप भारतीय साक्ष अधिनियम. हे सुद्धा सेम अशाच प्रकारे लक्षात ठेवू शकतो. भारतीय याच्यामध्ये सुरुवातीचं आद्याक्षर येतं बी, साक्षमध्ये येतं यस, अधिनियममध्ये येतं ए, म्हणजेच BSA याचं पूर्णरूप काय येईल, तर भारतीय साक्ष अधिनियम. अशा प्रकारे तिन्ही जे पूर्णरूप आणि शॉर्ट फॉर्म आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, लास्ट, भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल खालील तथ्ये विचारात घ्या. तर बघा, हे जे इथं 3 विधानं दिलेले आहेत ते तिन्ही विधानं आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत आणि या 3 विधानापैकी वरीलपैकी किती सत्य आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान काय म्हटलेलं आहे, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023ने तोंडी पुरावा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिली. हे विधान कसं आहे, तर सत्य आहे, म्हणजेच बरोबर आहे. त्याचप्रमाणे दुसरे विधान काय म्हटले, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023ने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींना विभाग 57 अंतर्गत प्राथमिक पुरावा म्हणून मान्यता दिली. हे सुद्धा विधान सत्य आहे. तिसरं काय म्हटले, BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 सुनिश्चित करते की डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदींना इतर दस्तऐवजाप्रमाणेच कायदेशीर प्रभाव, वैधता आणि अंमलबजावणी असेल. हे सुद्धा विधान कसं आहे, तर सत्य म्हणजेच योग्य आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी किती सत्य आहे याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सर्व 3 म्हणजे 3ही विधानं योग्य आहेत.
ठीक आहे तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जे 3 फौजदारी कायदे अंमलात आणले गेलेले आहेत त्याच्याविषयी जे काही प्रश्न 2024च्या आत्ताच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.